मिरज पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन व सभागृह नामकरणाच्या वादाची चर्चा सुरू असतानाच गुरुवारी आंबेडकरी चळवळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी इमारतीच्या दर्शनी भागावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा फलक लावून नव्या इमारतीचे नामकरण केले। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। गुरुवारी सकाळी अत्यंत निर्भीडपणे नियोजन करून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते पंचायत समितीच्या नव्या इमारतीसमोर जमले। त्यांनी कोणताही गाजावाजा न करता इमारतीच्या दर्शनी भागावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक लावला। या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती प्रशासनाने गांधी चौक पोलिसांना कळवले। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्त्यांनी आपली भूमिका कायम ठेवत इमारतीच्या दर्शनीय भागावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक लावला। त्यानंतर फलकावर पुष्पवृष्टी केली आणि जय भीम तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, राजे संभाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष केला। या आंदोलनात बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, विश्वास खांडेकर, उमेश धेंडे, अरविंद कुरणे, सागर आवळे, जयंत मगरे, विकास कांबळे, परशुराम बनसोडे, लखन सरवते, धनराज कांबळे, आकाश कांबळे, विद्याधर कांबळे, सचिन मोरे, उदय कोरे, हनुमंत कांबळे, सचिन बनसोडे, अंकुश आवळे, किरण कांबळे, रवींद्र कांबळे, निलेश कांबळे, चेतन कांबळे यांच्यासह मिरज तालुक्यातील शेकडो आंबेडकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते। दरम्यान गटविकास अधिकारी किरण सायमोते यांनी ही घटना कार्यालय सुरू होण्यापूर्वी घडल्याचे सांगत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून प्रशासकीय इमारतींना अशा प्रकारे नाव देण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आल्याचे स्पष्ट केले। तर उपसरपंच सचिन कांबळे यांनी नव्या इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची आंबेडकरी समाजाची दीर्घकालीन मागणी असल्याचे सांगत हे नामकरण सामाजिक न्यायाच्या भावनेतून करण्यात आल्याचे नमूद केले। मिरज तालुक्यातील शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून आज मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं पाहिजे अशी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची भावना आणि इच्छा होती। त्या भावनेचा आदर करून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून आज गुरुवार सकाळी पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचायत समिती प्रशासकीय इमारत मिरज असं या ठिकाणी नामकरण करण्यात आलेलं आहे। त्यामुळं आंबेडकरी समाजामध्ये आज चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कारण अनेक दिवसांपासून शिव फुले शाहू आंबेडकर समाजातील कार्यकर्त्यांची भावना होती की प्रशासकीय इमारतीला बाबासाहेबांचं नाव या ठिकाणी देण्यात यायला पाहिजे। पण इथलं जे काय प्रशासन आहे, तालुका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, जर समाजाकडून मागणी झाली किंवा कार्यकर्त्यांच्याकडून मागणी झाली तर त्या मागणीला बेदखल करणारं प्रशासन आज आहे। त्यामुळं आमचा प्रशासनावर विश्वास नाही। त्यामुळं आम्ही प्रशासनाला कोणत्याही प्रकारची मागणी न करता आज कार्यकर्त्यांच्याकडून बाबासाहेबांचं नाव या इमारतीला देण्यात आलेलं आहे। त्यामुळं या नामकरणाच्या याला जे जे कार्यकर्ते उपस्थित आहेत त्या सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय मल्हार। आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून जे प्रशासकीय इमारतीला नाव देण्यात आलेलं आहे ते प्रशासनाला आंबेडकरी समाजाकडून कायदेशीररित्या पंचायत समितीमध्ये ठराव दाखल करणं आणि कायदेशीररित्या ही सगळं प्रक्रिया पूर्ण करणं हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची पुढची दिशा आमची आहे। आज जिथं जिथं प्रशासन तुम्ही बघताय, आज जिथं कलेक्टर साहेब असतात, जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे CO, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमा दिसून येत होत्या। आज तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गेला तर त्या सर्व प्रतिमा हटवण्यात आलेल्या आहेत। मग त्या प्रतिमा हटवण्याचं कारण काय तर ह्यांची जाती मानसिकता जी आहे प्रशासनाची, माझ्या स्वतःचं घर असल्यासारखं आज ही प्रशासन वागत आहे। त्यामुळं आमच्या मनात अशी भावना निर्माण झाली आहे की प्रशासनाकडे जरी मागणी केली असती तरी या गोष्टीला दाद दिली नसती। त्यामुळं कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे।